बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। बीडचे जिल्हाधिकारी पूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते। मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरूनच त्यांना जिल्हा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती। तर नवे जिल्हाधिकारी म्हणून विवेक जॉन्सन यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर येते। महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। बीडचे जिल्हाधिकारी खरंतर यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते। मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरूनच त्यांना आता जिल्हा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर आता खरंतर नवे जिल्हाधिकारी म्हणून विवेक जॉन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हरिदास जी, महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, नेमकं कारण काय? नीलम, या ठिकाणी सांगता येईल बीड जिल्ह्यामध्ये गेले काही दिवसापासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे। या ठिकाणी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून त्यांना जिल्हाधिकारी पदावर बसवण्यात आलं होतं। मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी असताना देखील त्या ठिकाणी वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची ओळख या ठिकाणी पाहायला मिळाली। कारण अनेक वेळा अनेक प्रकरणं जी आहेत ते निकाली काढलीच नाही। त्याच्यामध्ये शिक्षक भरतीचा विषय असेल, त्या ठिकाणी जलजीवनचा विषय असेल, असे अनेक विषय जे आहेत त्या ठिकाणी वादग्रस्त ठरले आणि त्यानंतर त्यांची जी बदली आहे ती जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली। मात्र या ठिकाणी देखील जे आहे ते बीड जिल्ह्यात आपण पाहिलं की 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा खून झाला आणि त्यानंतर बीडचं जे आहे ते पूर्णतः जे वातावरण आहे ते या ठिकाणी बदलून गेलं आणि बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्या पुढे मात्र मोठं आव्हानच निर्माण झालं। दररोज काही ना काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडतात। यामुळे हे जे अधिकारी आहेत, पोलीस अधीक्षक असतील किंवा मग जिल्हाधिकारी असतील, यांच्यावर मात्र प्रशासनाचं वरून प्रेशर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। नीलम, निश्चित धन्यवाद हरिदास जी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।